अवधूत चिंतन श्री गुरुदेव आज आपण आयसा जोगवा मागेनं याच्यातला तिसरा भाग आपण ऐकणार आहोत. परमपूज्य सद्गुरू मामा महाराज म्हणतात, अशी ही अनादी निर्गुण भवानी भगवती कुंडलिनी शक्ती श्री गुरुकृपेच्या योगाने प्रगटली. कशासाठी प्रगटली तर अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धात सांगितल्याप्रमाणे मोह महिषासुर मर्दना लागुनी, मोहनपी महिषासुराचे मर्दन करण्यासाठी. हा षड्रिपूंपैकी एक रिपू मोह प्रत्येक मनुष्य मात्रात उपस्थित असतोच. अर्जुनाचे निमित्त करून भगवान श्रीकृष्णांनी सर्वांच्या मोहाचा विनाश करण्याचे साधन गीतेत विशद केलेले आहे. गीतेचा विषयच मुळी मोहनिवृत्ती हा आहे. श्रीमद्भगवद्गीतेवर माऊलींनी जी भावार्थ दीपिका नावाची टीका लिहिली आहे त्यामध्ये त्यांनी मोहनिवृत्ती उपायांचेच विवरण प्रामुख्याने केलेले आहे. मोहनिवृत्ती व्हावी म्हणून भगवंतांनी अर्जुनाला अनेक साधने गीतेत सांगितली आहेत. तरीही उपाय चालेना तेव्हा भगवंतांनी शेवटचा तोडगा अर्जुनाला सांगितला. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. अर्जुना, सर्व धर्मांचा पूर्णपणे त्याग करून मला एकट्याला शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. शोक करू नकोस. सर्व धर्मांचा परित्याग म्हणजे काय यावर माऊलींनी 18व्या अध्यायात अत्यंत मार्मिक टीका केली आहे. भगवान अर्जुनाला म्हणतात, आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व, तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक, ते सांडू निघाली अशेख ज्ञाने येणे. आशा जशी दुःखाला, निंदा जशी पापाला व दुर्भाग्य जसे दारिद्र्याला प्रसवते, तद्वतच जे अज्ञान स्वर्ग आणि नरक या फलांचे साधनरूपाने गमक असलेल्या धर्माधर्मांना प्रसविले आहे, ते या ज्ञानाने संपूर्ण सांडून टाक, संपवून टाक. हाती घेऊनी तो दोरू, सांडिजे जैसा सर्पाकारू, का निद्रा त्यागे घराचारू, स्वप्नीचा जैसा नाना सांडिले नी कवळे, चंद्रीचे धुये पिवळे, व्याधी त्यागे कडुवाळे पण मुखाचे. अगा दिवसा पाठी देऊनी, मृगजळ धावे त्यजनी, का काष्ट त्यागे वन्नी त्यजले जैसा, तैसे धर्मांचे टवाळ, दावी अज्ञान जे का मूळ, ते त्यजूनी त्यजी सकळ धर्मजात. दोरी हातात घेतल्यानंतर त्यावर भासमात्र झालेला सर्पाचा आकार टाकावा किंवा झोपेचा त्याग करून स्वप्नातील घर व त्यातील प्रपंचाचा भास टाकावा. कावीळ रोग नाहीसा झाल्यावर डोळ्यांना भासणारा चंद्रावरील धुसर पिवळा रंग नष्ट व्हावा. ज्वर गेल्यावर तोंडाचा कडूपणा जावा. अरे, दिवसाला पाठ देऊन रात्र झाल्यावर मृगजळ नाहीसे व्हावे किंवा लाकूड फेकून दिल्यावर त्याबरोबरचा अग्नी टाकावा. त्याप्रमाणे जे मूळ अज्ञान धर्माधर्मांचे मिथ्या स्वरूप दाखविते ते टाकून देऊन सर्व धर्माचा त्याग कर. मग अज्ञान निवारया, मी जे ऐकू असे अपैसया, सनिद्र स्वप्न गेलया आपण पै जैसे, तैसा मी एका वाचुनी काही, मग भिन्न आन नाही, सोहम बोधे तयाच्या ठाई अनन्यू होय, पै आपुलेनी भेदे विण, माझे जाणजे जे एकपण, तयाची नाव शरण मज येणे का. मग अज्ञान नष्ट झाल्यावर मीच एक आपोआप शिल्लक राहतो. निद्रेसह स्वप्न गेल्यानंतर जसे जागृतीत आपणच असतो त्याप्रमाणे माझ्या एका वाचून
स्वरूपतः भिन्न भिन्न असे दुसरे काहीच नाही. त्या माझ्या अखंड स्वरूपाच्या ठिकाणी तो मी आहे अशा बोधाने एकरूप हो. आपल्या भेदा वाचून म्हणजे आपण जीवरूपाने भिन्न न राहता माझे जे एकपण आत्मतत्वाने जाणले जाते त्याचेच नाव मला शरण येणे आहे. जैसे घटाचे नीनाशे गगनी गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे ऐक्य करी सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणिया तैसा मज धनंजया शरण ये तू. वाचुनी सागराच्या पोटी वडवानळू शरण आला किरीटी जाळणी ठाके तया गोडी वाळणी देगा. जसे घट नाश पावला म्हणजे घटाकाश महाकाशामध्ये विलीन होते तसे मला शरण येण्याने त्या तऱ्हेचे ऐक्य होते. सोन्याला मणी सुवर्णरूप होतो, पाण्यावरील तरंग पाण्यातच विलीन होतात. त्याप्रमाणे अर्जुना भेद टाकून तू मला शरण ये. अर्जुना वडवानळ आश्रयाकरता सागराच्या पोटात आला तथापि तो सागररूप तर झाला नाहीच, उलट सागराचेच पाणी जाळीत तेथे राहतो. तशी शरणागती वाचून स्थिती होते. पण त्या गोष्टी सोडून दे. मज ही शरण रिधिजे आणि जीवत्वेची असिजे धिक बोली yiयान लजे प्रज्ञा केवी अगा प्राकृता ही राया अंगी पडे जे धनंजया ते दासिरू हो तया समान होय. मामी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न सुटे हे बोल नको बोकटे काने लावू. मलाही शरण यावे आणि पूर्वीसारखेच जीवदशेनेच राहावे या बोलण्याचा धिक्कार असो. असे बोलण्याविषयी स्वतःला पूर्ण प्रज्ञ म्हणून घेणाऱ्या द्वैतवाद्याची प्रज्ञा का बरे लाजत नाही. अरे एखादी स्त्री सामान्य जरी असली तरी जर राजाने तिचा स्वीकार केला तरी ती दासी असूनही ऐश्वर्याने राजाच्या बरोबरीची होते. असे जर आहे तर मी विश्वेश्वर भक्ताला भेटलो आणि त्याची जीवदशेची गाठ मात्र सुटली नाही असले असत्य बोलणे कानावर देखील येऊ देऊ नकोस. म्हणून मी होऊनी माते सेवणे आहे आईते ते करी हाता येते ज्ञाने येणे. मग तारकानिया काढिले लोणी मागवते ताकी घातले परी न होण्याची केले तेने देवी. लोह उभे बाय माती ते परिसाची संगती सोने जालया पुळती न शिविजे मळे. म्हणून मत्स्वरूप होऊन माझी स्वतः सिद्ध जी भक्ती करणे आहे ती ज्या ज्ञानाने हाताशी येते तेच ज्ञान प्राप्तीचे साधन करावे. ताकातून लोणी काढले तर पुन्हा ताकातच घातले तर काही केल्या त्या ताकाकडून लोणी सामावून घेतली जात नाही. उभे ठेवलेले लोखंड माती खाते त्याला गंज चढतो, परंतु तेच लोखंड परिसाच्या संगतीने सोने झाल्यावर आडवे ठेवले तरीसुद्धा त्यास गंजाचा स्पर्श देखील होत नाही. हे असो काष्टापासोनी मधुनी घेतल्या वन्नी मग काष्टेही कोंडुनी नठके जैसा तैसे अद्वैत्वे मज शरण निघालियास तुझ धर्माधर्म हे सहज लागतील ना. अर्जुना काय दिन करू देखताय अंधारू की प्रबोधी होय गोचरू स्वप्न भ्रमू. तसे मजसी एकटवले या मी सर्व रूप वाचून या आन काही उरावया कारणासे. म्हणून तयाचे काही चिंतीना पुलाटाई तुझे पाप पुण्य पायी मीची होईन. अग्निहोत्र्याच्या घरी खैराच्या व औदुंबराच्या लाकडाची अरणी व मंथा यापासून अग्नी मंथन करून काढल्यानंतर तो ज्याप्रमाणे पुन्हा लाकडाने कोंडून राहत नाही त्याप्रमाणे द्वैत सोडून अभेदाने मला शरण आल्यावर स्वाभाविकपणेच तुला धर्माधर्म स्पर्शही करणार नाही. अर्जुना सूर्याला अंधार दिसतो का, जागेपणी स्वप्नभ्रम गोचर होतो काय, तसा माझ्याशी जीव एकवटल्यानंतर मीच सर्वरूप होतो असे न होता माझ्याहून वेगळेपणाने उरण्याकरता काही प्रतिबंधक कारण आहे काय. म्हणून त्या पापपुण्याची तू आपल्या ठायी लागेल म्हणून चिंता करू नकोस. तुझे पापपुण्य मीच होईन.